अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर होळी होळी पुरणाची पोळी असं आपण म्हणतो, कारण का आता होळी आलेली आहे। 24 तारखेला उद्या होळी आहे। तर होळीला पुरणाची पोळीचा बेत असतो। त्यावर आपण मस्त असं तूप लावतो आणि त्याच्यावर ताव मारतो। पण तुम्हाला माहिती आहे का पुरणपोळी का बनवली जाते? पुरणपोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे गहू, हरभरा डाळ, गूळ हे रब्बीचं पीक आहे। ते घरात आणल्यानंतर शेतकरी काय करतो, आपल्या कसं एखादी वस्तू घरात आणली तर तिचा काही हिस्सा हा देवाला अर्पण करायचा असतो। त्यामुळे शेतकरी काय करतो, नवीन धान्य घरात आणलं तर त्याचा काहीतरी गोड पदार्थ म्हणून हा त्यांनी पुरणाची पोळी बनवली आहे। आणि ती पुरणाची पोळी ही ती आपल्याला देवाला अर्पण करायची असते। त्यामुळे होलिका मातेला ही पुरणाची पोळी आपण ह्या दिवशी अर्पण करतो। त्यामुळे पुरणाची पोळी करण्याचा ह्या दिवशी असा नियम आहे, कारण शेतकरी त्या निसर्गाचं म्हणजे देवाचा तो कृतज्ञता व्यक्त करतो। त्यामुळे आपण ही पुरणाची पोळी केली जाते। तर उपाय काय आहे हा मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सर्वात पहिला उपाय काय आहे, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो होलिका दहनाच्या अग्नीत आपल्याला टाकायचा आहे। कारण की सर्वांनाच आर्थिक प्रॉब्लेम तर असतोच ना, सर्व गोष्टीचे सोंग आणता येतं पण पैशाचे सोंग आणता येत नाही। आपल्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही, खूप मेहनत करतो आपण पण पैसा येत नाही आणि आला तरीही तो खर्चून जातो, तो घरात आपल्या टिकतच नाही। त्यामुळं होळी हा सण वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे उपाय पण हा आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो। त्यामुळे ह्या दिवशी काय करायचं, होळीचा कणकेचा आपल्याला दिवा बनवून घ्यायचा आहे। दिवा हा पंचमुखी आपल्याला दिवा बनवायचा आहे। त्यात आपल्याला राईचं तेल टाकायचं आहे। राईचं तेल जर नसेल तर तुम्ही साधं तेल टाकलं तरीही चालेल। काळे तीळ टाकायच्यात, कुंकू हळद टाकायचं आहे, कारण कसं हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते। त्यामुळे हळद टाकायची आणि 7 किंवा 11 तुम्ही अख्खे तांदूळ अखंड टाकायचे अक्षदा म्हणून। आणि तांदूळ हे फुटले तुटलेले नसावे, ते अखंडच असावे। नंतर आपण दिव्याला हळदी कुंकू लावायचे आणि आपण जिथं कुठं अग्निदहनाला जाणार आहोत, होलिका दहनाला, तिथं आपण ते घेऊन जायचे। आणि होलिकाचं पूजन आपण करतो ना, तुमच्या पद्धतीनं तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता त्याच्यानुसार तुम्ही ते होलिकाचं पूजन विधियुक्त तुम्ही ते करा। आणि नंतर काय करायचं, तर आपण जे आता दिवा घेऊन चाललोय तो दिवा आपल्याला अग्नीत टाकून द्यायचा आहे। आणि दिवा अग्नीत टाकल्यानंतर काय करायचं, आपल्याला घरी येताना अजिबात मागं वळून बघायचं नाही। तर त्याच्या अगोदर काय करायचं, आपण पुन्हा नंतर 7 जे प्रदक्षिणा मारतो, कोणी 11 मारतो, तर त्यावेळेस काय म्हणायचं, ओम होलिकाय नमः, ओम होलिकाय नमः हा आपल्याला 11 वेळा तरी निदान जप तुम्ही हा करायचा आहे। आणि आपल्याला जो दिवा आहे ना तो होळीत टाकताना काय म्हणायचं, माझ्या आयुष्यात जे काही अडीअडचणी असतील, माझी आर्थिक स्थिती सुधारावी, माझे जे प्रॉब्लेम आहेत ते लवकर सॉल्व्ह होऊ दे, असं आपण दिवा टाकताना म्हणायचे। आणि लास्ट हा प्रयोग करायचा आहे, कारण आपण सगळं आधी पूजा ही झाल्यानंतर घरी येतानाच हा प्रयोग करायचा आपल्याला। आणि आपण दिवा त्यात अग्नीत टाकून मग घरी यायचं आहे, मागे वळून अजिबात बघायचं नाही। त्यामुळे आपले आर्थिक अडचणीतले प्रॉब्लेम नक्कीच दूर होतील। तर दुसरा उपाय काय आहे, तर दुसरा उपाय आपल्याला हा धने घ्यायच्यात, मुठभर धने घ्यायच्यात। त्या मुठभर धन्यामध्ये काय करायचं, थोडे आपल्याला हळद टाकायची। धने पण चांगलेच घ्या, कुठेही असं घाण लागलेले किंवा तुटले फुटके असले धने पण घेऊ नका। त्यात हळद मिक्स करायची आणि दोन्ही पण हे आपल्याला आपण जिथं होलिका पूजनला जाणार आहोत त्या अग्नीत हे आपल्याला हे पण विसर्जित करायचं आहे। ह्यानी पण काय होईल, आपल्या धनाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या ह्यानी पण आपल्या दूर होतील। कारण धने हे आपल्याला माहीत आहे आपण धनाचा उपयोग हे लक्ष्मीपूजना दिवशी करतो। त्यामुळे तुम्ही हा उपाय पण नक्कीच करा। तुमचे जे काही पैसे कोणाकडे अडकलेले असतील, घरात पैसे येत नसतील, तर ते ह्या उपायाने पण आपले सर्व अडकलेले पैसे दूर होतील आणि पैशासंबंधीचे सर्व मार्ग आपले खुलतील। त्यामुळे तुम्ही हा उपाय पण नक्की। तर हा उपाय कोण करू शकतो, तर ज्यांना मासिक धर्म सूतक आहे त्यांनी हा उपाय करायचा नाही, त्यांच्या घरातील मुलींनी हा उपाय केला तरी चालेल। फक्त काय आहे, प्रदक्षिणा घालताना आपण ओम होलिकाय नमः हा मंत्र अवश्य म्हणा। आणि दुसरं म्हणजे मनात आपल्या पॉझिटिव्हिटी ठेवा, कारण कसं आहे आपण जर निगेटिव्ह विचार केला तर तसंच होतं। त्यामुळे कुठलेही काम करताना आपण आपल्या मनाला पॉझिटिव्ह विचार ठेवा, कारण कसं आपलं मेंदू आहे ना तो आपण जसा विचार करतो तसं ते रसायन तयार करतं। त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा, कारण स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा तर पूर्ण करायला आहेतच। त्यामुळे स्वामीमय व्हा,
आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.